शिरूर लोकसभेबद्दल आज सकाळी आपण एक वक्तव्य केलं, त्यानंतर अमोल कोल्हे स्वतःही म्हटले की आधीच मला कौतुक केलं होतं आणि त्याच वेळेला माझं कान धरलं असता तर बरं झालं असतं. ठीक आहे ना, त्यांनी तर म्हटलं, त्यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं, मला जे वाटलं ते मी म्हटलं. आता तेच कितीदा उगाळून काढणार आहे, मला नाही आवडत तसं. तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल काय कारण. दादांनी शिरूरमध्ये प्रचाराला यावं माझी कोल्हेंकडून ती मागणी होऊ लागली. अरे बाळा, मी शिरूरमध्ये ऐका, मी जाणारच आहे. मी जुन्नर खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, जुन्नर खेड, आंबेगाव, भोसरी, शिरूर आणि हडपसरला मी आज पण होतो, उद्याही सकाळी आहे. त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं. त्यांना खाजगीत विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं, तिकीट देत असताना कुणी शब्द दिले. त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या, चांगल्या भावनेने केल्या. परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा. त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता? कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं? आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही. आता त्यांचंच मन त्यांना आतनं खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे, राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु ही जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार.